सध्याची मोठी अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी होणार. लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी होणार. सरकारी तिजोरीची अवस्था तोळामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणतीही खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. मात्र आता तरी त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे. अलीकडच्या काळात जनतेच्या पैशाचा जीवावर कल्याणकारी योजना राबवण्याकडे बहुतेक राज्य सरकारांचा कल दिसतो. पुरोगामी महाराष्ट्र असे म्हणण्याचा प्रघात आहे म्हणून देखील त्यास अपवाद ठरत नाही. दुरापास्त वाटणारी विजयश्री महायुतीच्या गळ्यात पडलेली असल्याने लाडकी बहीण योजनेला हात लावण्याचे धाडस सरकार करणार नाही. परंतु राज्याला आर्थिक डबघाईत लोटणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यक आहे, हे नाकारता येणार नाही. महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड आणि विधानसभा निवडणुकीत दिसणारा पराभव यामुळे खडबडून जागे होत अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र, हा एकमेव निकष होता. परिणामी अनेक श्रीमंत बहिणीही या योजनेच्या लाभार्थी ठरल्या. आजवर या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम या श्रीमंत बहिणींच्याही खात्यात जमा झाली आहे. पडताळणी न झाल्यास ती यापुढेही जमा होत राहील. ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपये रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही. परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळायला हवा, ही अपेक्षा मात्र ठरत आहे. सरकारी योजनांचा गैरफायदा, दुरुपयोग हा आपल्या सामाजिक, प्रशासकीय, राजकीय व्यवस्थेला जडलेला रोग आहे. याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होताना दिसते. बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे, जे धान्य व्यापारी आहेत, सरकारी नोकरीत आहेत, ज्यांच्याकडे 8-10 लाखाच्या कार आहेत, स्वतःची लाखोंची घरे आहेत, म्हणजे जे आर्थिक सुस्थितीत आहेत, अशा व्यक्तींच्या पत्नी व मुलींच्या खात्यावरही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात. ते होऊ नये व या पैशांचा लाभ गोरगरीब महिलांना मिळावा म्हणून या योजनेची पडताळणी होणार आहे.